Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडते. संभाजीनगरचे विद्यमान खासदार आणि उमेदवार इम्तियाज जलील सध्या त्यांच्या आईचा आशीर्वाद घेऊन मतदान करण्यासाठी जाणार आहेत. स्वतः इम्तियाज जलील साहेब आपल्या बरोबर आहेत. सर, काय सांगाल? नाही, माझी आई आहे नाही, तर कब्रस्तानला चाललो मी, कारण माझ्यासाठी ती सर्व काही माझी आई होती. म्हणून मी कब्रस्तानला चाललो, तिचा आशीर्वाद घेऊन नंतर मतदान करायला जाणार आहे. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार. ही तुमची दुसरी निवडणूक आहे लोकसभेची. मागच्या वेळेला तुम्ही निवडून आला होतात. यावेळेला वेगवेगळी गणितं होती. काय सांगाल, कसा विश्वास आहे तुम्हाला? काय आहे की खूप मेहनत केली, खूप कामं केले, लोकांना भेटले, लोकांना सांगितलं, लोकांना दाखवलं की मी 5 वर्षात काय काय काम केलेलं आहे. लोकांना पटवून दिलं की 10 वर्षामध्ये कोणत्याही जातीचा मुद्दा मी घेतलेला नाही आहे. म्हणजे या शहराची जी ओळख होती निवडणुकीच्या वेळी, सर्व जात धर्म हे सगळं काढायचं. ते मी नाही काढल्यामुळे दुसऱ्या उमेदवारांनाही ती संधी मिळाली नाही. तेही मग विकासाच्या बाबतीत बोलू लागले. हे एक मोठा परिवर्तन आहे मला असं वाटतं, आणि एक पॉझिटिव्ह चेंज आहे. आता मतदान कुणाला करायचं हे लोकांवर अवलंबून असतात, आणि लोकशाहीमध्ये जे राजे असतात ते आपली जनता असतात. आता ते काय ठरवतील मला माहीत नाही आहे, पण मी सर्व कॅन्डिडेट्सला शुभेच्छा देतो आणि अपेक्षा करतो की मे द बेस्ट मॅन विन. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. दरवेळेला खान आणि बाण असं राजकारण व्हायचं, मात्र ह्या वेळेला ते राजकारण झालेलं दिसलं नाही. मुस्लिम आणि हिंदू अशा पद्धतीचं जे होत होतं, मात्र यावेळेला तुम्हाला असं सांगितलं जातं की हिंदू पट्ट्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला. त्याच्याबद्दल काय सांगाल, कशी स्थिती? काय आहे की तुम्ही किती वर्ष हेच मुद्दे घेऊन तुम्ही निवडणूक लढणार आहे. म्हणजे लोक इतके वेळे तर नाही आहे की तुम्ही निवडणूक आली की सांगायचे की हे मुसलमान, हे दलित, हे मराठा, हे OBC, हे म्हणजे एकाच निवडणूक तुम्ही हे करू शकता. पण वारंवार ते तुम्ही करायला लागले तर परत लोक तुम्हाला प्रश्न विचारतात की बाबा विकासाचे कामे तुम्ही काय केलेली आहे, काय करणार आहे, हे सगळे प्रश्न विचारतात. आणि मला असं वाटतं की औरंगाबाद एक वेगळं एक्सपेरिमेंट देशामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की सर्व जाती धर्माचे लोक आता विकासाच्या मुद्द्यावर मतदान करणार आहे. ही सगळी प्रक्रिया आहे. आता तुमच्यासोबत चंद्रकांत खैरे होते, संदीपान भुमरे होते, तुम्ही होतात. ते दोघे शिवसेनेचे होते. त्या दोघांमध्ये फूट पडलेली आहे. ते एकमेकांच्या विरोधात लढत आहेत आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही आहेत. विजयाची गॅरंटी कशी आहे तुमची? काय आहे की जसं मी सांगितलेलं आहे ना की यावेळी लोकांनी ठरवलेले आहे. नाहीतर पहिले काय व्हायचं की जातीच्या आधारावर की मराठा यांना मतदान देणार, दलित यांना देणार, मुसलमान यांना देणार. आता यावेळी जे आहे ते लोकांनी स्पष्ट केलेले आहे की आम्हाला जातीच्या आधारावर आम्ही मतदान करणार नाही. आणि जे रिस्पॉन्स मला सगळ्यांकडून मिळालेला आहे, आणि विशेषकर युवा पिढीकडून जे मला रिस्पॉन्स मिळालेला आहे, ते बघून मला असं वाटतं की थोडा अपर एज जे आहे ते माझ्या बाजूने आहे. राष्ट्रीय पातळीवरचा एक मुद्दा आहे की मुस्लिम मतदान जे आहे ते यावेळेला इंडिया आघाडीला जाणार अशी चर्चा होती. आता तुमचा मेन वोट बेस जो आहे तो मुस्लिम वोट बेस होता. संभाजीनगरची काय परिस्थिती? नाही, काय आहे की अनेक लोकांनी सांगितलेले आहे की हे शहर वगळून तुम्हाला देशामध्ये कोणाला मतदान करायचे आहे ते स्वाभाविक आहे की ते भाजपच्या विरोधात मतदान करणार आहे.
आम्ही तर हे सांगितलेलं आहे, लोकांनी इथे आमचं काम बघितलेलं आहे. नाहीतर इथे ही इंडिया अलायन्सचा खूप मोठा गाजाबाजा झालं असतं, पण तसं काही झालं नाही. त्याचं कारण एकच आहे की त्यांनी जेव्हा कंपॅरिझन केलं की हे कॅन्डिडेट कोणत्या पक्षाचा आहे आणि मी कोणत्या पक्षाचा आहे, तर ते पक्ष ना बघता त्यांनी ते कॅन्डिडेटला बघून ते मतदान करणार आहे. तर होते इम्तियाज जलील आता काही वेळामध्ये मतदानासाठी जाणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. कॅमेरामन अमित आडीसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.